नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, भास्कर जाधव यांनी ही टीका करून, जे ब्राह्मण पात्यायंत्री असतात अशी टीका करून खरं तर एक मोठी चूक केलेली आहे. की आता एक गोष्ट मात्र नक्की, की आता भास्कर जाधव हे काहीही करून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नेतेपद त्यांना मिळू शकत नाही. विधान सभेतील विरोधी पक्षनेतेपदी ते आता बसू शकत नाही. हे 100% सत्य आहे. दुसरी गोष्ट, पुढच्या वेळेला निवडून येणं गोहगर चिपळूण मतदारसंघातून तेही थोडं कठीण आहे, कारण ब्राह्मण समाज काही बहुसंख्य नाही आहे, तो अल्पसंख्य समाज आहे. परंतु त्यांची मतंही कमी आहेत. समजा अल्पसंख्य मतं असणार आहेत, तेही खरं आहे. परंतु ते इतरांची मतं मात्र इतरांना मतं देण्यापासून परावृत्त करू शकतात. आणि एकदा मनुष्य एरियाला पेटला की मग तो काही करू शकतो. आणि आता फक्त जे ब्राह्मण कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत आणि तेच कार्यकर्ते फक्त तेच आता त्यावेळेला भाजपचा प्रचार करणार आहेत का, किंवा यांच्या विरुद्ध प्रचार करणार आहेत का? भाजपचे कार्यकर्तेच फक्त भास्कर जाधवांच्या विरुद्ध प्रचार करणार आहेत का? तर असं होणार नाही. जेव्हा भास्कर जाधव निवडणूक उभे राहतील तेव्हा चिपळूण गोहगर तालुक्यातील सरसकट संपूर्ण ब्राह्मण समाज हा नाराज झाल्यामुळे तो प्रचार उतरणार आहे, कारण तो दुखावला गेलेला आहे. आणि कधी दुखावलेला जो असतो माणूस, दुखावलेला कोणताही गट असतो, समाज असतो, माणूस असतो, तो संधी साधत असतो. संधीची वाट बघत असतो. आणि अशी निवडणुकी संधी असते, त्यातून तो मत आपलं व्यक्त करत असतो. रोष आपला, नाराजी आपली तो प्रकट करत असतो, व्यक्त करत असतो. आणि तो परिणाम इतर समाजावरही होत असतो. अन्य समाजावर याचा परिणाम हा होत असतो. त्यामुळे ही त्यांनी मोठी चूक केली. आणि समजा काही रागाच्या भरात, संतापाच्या भरात, भावनेच्या भरात मनुष्य बोलून जातो काही वेळेला, कारण शेवटी माणूस आहे, माणसाचा विवेक ढळू शकतो. परंतु नंतर पश्चाताप झाला पाहिजे, नंतर शांत झालं पाहिजे. आणि काही काळानंतर तरी, काही दिवसानंतर तरी आपण क्षमायाचना करायला लागते, तरी विषय तो मिटून जातो. तसं न होता हे आणखीनच थोडेसे कुचेष्टेने असे ते बोलले, त्यांनी विधानं काही केली अशी, त्यामुळे समाज तो आणखीन दुखावला गेला. त्यामुळे आता वर मुख्यमंत्री आहेत फडणवीस, मुख्यमंत्रीपदी फडणवीस आहेत. फडणवीसांनी विधान काही केलेले नाही. आणि कोणतेही जातीविषयक विधान हे फडणवीस कधीही करत नाही. कुणी जर केलं तर फडणवीस हे तिकडे दुर्लक्ष करतात. म्हणून भास्कर जाधवांच्या विधानाकडे फडणवीसांनी कोणतीही त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही, तिकडे दुर्लक्ष केलं आहे, कानाडोळा केला आहे, अनुल्लेख केला आहे, अनुल्लेखाने टाळलं आहे. परंतु असं नाही आहे की त्यांना काही ह्याच्यावर करायचं नाही आहे. किंबहुना ते शांत आहेत, किंबहुना त्यांनी हा विषय सोडून दिला आहे. ते शांत आत्ता आहे ते खरंच आहे, पण त्यांनी हा विषय सोडून दिला आहे का, इकडनं ऐकून इकडनं सोडून दिलं असं तर नसावं. फडणवीस हे शांत डोक्याचे आहेत, मुत्सद्दी आहेत. ते आता हे काही करणार नाहीत. परंतु विधानसभेचा विरोधी पक्षनेता काही करून भास्कर जाधव समजा झाले असते तर आत्ता मात्र ते होणार नाही, आत्ता होणार नाहीत. दुसरी गोष्ट, मंत्रिपदाची संधी समजा त्यांना आली असती कधी, समजा ती येण्याची शक्यता कमी आहे. आणि पुढची गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे जे आहेत त्यांच्या पत्नी, आता परवा असं एका यूट्यूबवर एकाने म्हटलं की उद्धव ठाकरे हे जे ब्राह्मण आहेत, तर उद्धव ठाकरे स्वतः ब्राह्मण जातीचे नाही आहेत, ते कायस्थ जातीचे आहेत. आणि कायस्थ जात ही ब्राह्मण जातीत मोडत नाही, ती क्षत्रिय जातीत मोडते. तर ज्या रश्मिताई आहेत त्यांच्या पत्नी, उद्धवजींच्या पत्नी, त्या मात्र ब्राह्मण जातीतल्याच आहेत. त्यामुळे त्या ब्राह्मण जातीतल्या आहे, त्यांचं माहेर ब्राह्मण आहे, उद्धव ठाकरेंची सासरवाडी आहे ती ब्राह्मण समाजातीच आहे. त्यामुळे ही सगळीच नाराजी भास्कर जाधवांनी ओढवून घेतलेली आहे. आपल्या नकळतपणे आपल्या पक्ष नेतृत्वाची नाराजी ओढवून घेतली. त्यामुळे याच्यावर संजय राऊतांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे आणि किंवा समर्थन केलेलं नाही, आणि उद्धवजी ठाकरेंनी काही समर्थन केलेलं नाही. हाही एक मुद्दा आहे. याचं कारण उद्धवजींची सासरवाडी स्वतः ब्राह्मण समाजातली आहे आणि उद्धवजी असं कधी विधान करत नाहीत.
उद्धव जातीयवाचे विधान कधी करत नाहीत. त्यामुळे खरं तर हा विषय भास्कर जाधवांनी मिटवायला हवा होता. तेव्हा ते बोलून गेले समजा भावनेच्या भरात. हर समजा जातो माणूस बोलून, एखादा विवेक ढळतो माणूस, असा होता कामा नये. समर्थन याचं बिलकुल होऊ शकत नाही. परंतु समजा ते बोलून गेले तर नंतर क्षमायाचना केली असती तर हा विषय मिटला असता. पण त्यांनी असंही काही केलेलं नाही. त्यामुळे आता त्यांना जे पुढील काळात समजा काही राजकीय पदं मिळणार असतील तर ती मिळणंही आता दुरापास्त झालेलं आहे. कारण त्यांच्या स्वकीय पण नाराज झाले आहेत आणि फक्त ते आता सांगत नाहीत, बोलत नाही, शांत आहेत. कारण आता ते म्हणजे ही व्यक्त करण्याची वेळ नाही आहे, कारवाई करण्याची किंवा काही करण्याची वेळ नाही आहे. आणि स्वतः विरोधक आहेत तेही नाराज होणार आहेत, झालेले आहेत. त्यामुळे अशा तऱ्हेने त्यामुळे भास्कर जाधव ह्यांची अवस्था जी अशी झालेली आहे ती आता थोडीशी कठीण झालेली आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.